मराठी साहित्य या विषयाच्या दुसऱ्या या लेक्चरमध्ये आज आपण सुरुवात करूया. दुसरं जे आपलं लेक्चर आहे ते प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराविषयीचंच आहे. या साहित्य प्रकाराविषयी काल आपण जे बघितलं त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी लक्षात आली ती म्हणजे अशी की हे प्रवासाचे वर्णन आहे आणि हा ललित साहित्याचा एक प्रकार आहे. आता ह्या ललित साहित्याचा जो प्रकार आहे तो गद्य प्रकार आहे. आपण बघितलं की कविता हा देखील एक साहित्य प्रकार आहे, परंतु तो गद्य आणि पद्य असं दोन्ही प्रकारचा असू शकतो. आणखी ललित गद्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये चरित्र, आत्मचरित्र, निबंध यासारखे प्रकार येतात. पैकी आपल्याला प्रवास वर्णन या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. प्रवास वर्णन यामध्ये प्रवास आणि वर्णन हे दोन संज्ञा आपल्याला लक्षात येतात. प्रवासाचं वर्णन म्हणजे तो विशिष्ट हेतूने केलेला प्रवास, त्या प्रवासात आलेला अनुभव, त्या प्रवासात भेटलेली माणसे या सगळ्यांचे वर्णन, निवेदन हे प्रवास वर्णन असते असे ढोबळ मानाने आपल्याला म्हणता येते. आता आपण बघूयात की प्रवास वर्णनाचा एक सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे प्रवास होय. हा प्रवास नेमका कोणता प्रवास आपल्याला वर्णनाकरिता उपयुक्त ठरू शकतो किंवा प्रवास वर्णनाच्या मुळाशी असलेला जो प्रवास आहे तो कोणता असतो ते आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी वेगवेगळ्या हेतूंनी प्रवास करत असतो. हा प्रवास म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला आपण प्रवास म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या गावापासून महाविद्यालयाकडच्या गावी येण्याकरता जो केलेला जो प्रवास आहे त्याला प्रवास आपल्याला म्हणता येईल. प्रवासाचे अंतर हे कमी जास्त असू शकते. म्हणजे आपल्या घरातनं बाहेर पडून जवळच्या किलोमीटरभर अंतरावरच्या ठिकाणी आपण गेलो तरी पण तो प्रवास होईल आणि हजारो किलोमीटर लांब गेलो तरी पण तो प्रवास होईल. आता आपल्याला बघायचं आहे की या प्रवासाच्या अंतरापेक्षा प्रवासाचा जो अनुभव आहे तो अनुभव प्रवास वर्णनात किती महत्त्वाचा आहे. आपण वेगवेगळ्या निमित्ताने प्रवास करतो. पण हे वेगवेगळ्या निमित्ताने केलेल्या प्रवासापैकी सगळ्याच प्रवासाचे वर्णन हे शक्य होत नाही. तसे किंवा पाहिल्यास त्याचे वर्णन करता येईल. परंतु त्यामध्ये कुणाला रस असणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या गावावरून निघाल्यानंतर महाविद्यालयाच्या ठिकाणी येण्याकरता केलेला जो प्रवास आहे, या प्रवासाचं वर्णन जर तुम्ही दुसऱ्याला सांगायला लागलात, तर त्यामध्ये जर काही वेगळेपण नसेल, त्यामध्ये काही जर वैशिष्ट्यपूर्णता जर नसेल, तर आपल्याला त्यामध्ये दुसऱ्याचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता कमी आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे प्रवास हा कोणत्याही हेतूने केलेला असेल, तरी देखील प्रवासाचे मध्ये असलेले जे अनुभव आहेत, त्या अनुभवामध्ये जर वैविध्यपूर्णता नसेल, त्यामध्ये काही वैशिष्ट्य नसेल, तर ते प्रवास वर्णन लिहिलं जाईल, परंतु ते प्रवास वर्णन रोचक होणार नाही. आपण कालच्या तासाला बघितलं, की प्रवास वर्णन वाचण्याचे काही कारणे असतात. काय कारणे असतात प्रवास वर्णन वाचण्याची? तर आपल्याला नेहमीच्या पातळीवरती वेगवेगळे अनुभव घेता येत नाही. सर्व ठिकाणी आपल्याला जाता येत नाही. काल आपण उदाहरण घेतले ते बर्फाळ प्रदेशाचे. आज आपल्याला सांगता येईल एखाद्या वाळवंटाचे उदाहरण घेऊन सांगता येईल. वाळवंट आपण बघितलेले नाही. कदाचित तुमच्यापैकी काही जण वाळवंटामध्ये फिरायला गेलेलेही असतील. परंतु बहुतांशी माणसांनी वाळवंट बघितलेले नाहीत. आणि म्हणून या वाळवंटाच्या कडे जाण्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव आपल्याला मिळालेला नाही. आणि मग तो अनुभव घेण्याचे 2 मार्ग आहेत. कोणते 2 मार्ग आहेत? एक मार्ग आहे प्रत्यक्ष आपण त्या वाळवंटात जाणे आणि दुसरा जो एक मार्ग आहे तो सांगितला जातो तो असा, की त्या प्रत्यक्ष वाळवंटात जरी आपल्याला जाता येत नसले, तरी कुणीतरी त्या वाळवंटात जाऊन आल्यानंतरचे जे त्यांचे जे फोटो आहेत, त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांचे जे अनुभव आहेत, ते जर त्यांनी लिहून काढले
ते जर त्यांनी चित्रित केले, ते जर त्यांनी त्याचं शूटिंग केलं, तर ते आपल्याला आवडतील. ते आपल्याला त्याचं वाचनीयता किंवा प्रेक्षणीयता आपल्याला वेधक वाटेल. आता आपल्याला असं लक्षात येईल, की वेगवेगळ्या ठिकाणच्या माणसांना त्यांचे असणारे अ, त्यांच्या त्यांना जी स्थळं बघायची असतात, त्यामध्ये काही एक वैशिष्ट्यपूर्णता असते. म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या माणसाला प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे सारखंच 2 माणसांना आवडेल असं नाही. उदाहरणार्थ वाळवंटात राहणाऱ्या माणसाला दुसऱ्या वाळवंटात जाण्यामध्ये फारसा रस नसेल. तो रस कुणाला असेल? तर तो रस समुद्रकाठी किंवा वाळवंटापासून दूर राहणाऱ्या माणसांना वाळवंटात जाण्याची इच्छा असेल. उलट दिशेने वाळवंटात राहणाऱ्या माणसांना कुठे जाण्याची इच्छा असेल? तर समुद्राकडे जाण्याची इच्छा असेल. गरम प्रदेशात राहणाऱ्या माणसांना थंड हवेच्या प्रदेशात जाण्याची इच्छा असते, तर थंड वातावरणात राहणाऱ्या माणसांना काहीशा उबदार वातावरणात जाण्याची, तिथला अनुभव घेण्याची इच्छा असते. म्हणजे आपल्याला एक भाग इथे आपण समजून घेतला. तो म्हणजे असा, की प्रवास वर्णनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे? तर प्रवासाचा अनुभव. आणि या प्रवासाच्या अनुभवामध्ये आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे कोणता? तर प्रवासाचे स्थळ, प्रवासाचा हेतू. प्रवासाच्या हेतूच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं, की नैमित्तिक कारणाने जो प्रवास केलेला असतो, कामाच्या निमित्त कुठेतरी सारखं जाणं-येणं जे असतं, ज्याला आपण रोज जाणे-येणे म्हणतो, त्यामधला अनुभव हा फारसा समृद्ध नसतो. कदाचित एखाद दुसरा अनुभव त्याच्यामध्ये चांगला येऊ शकतो. परंतु तो खूप फारसा समृद्ध नसतो. त्यामध्ये अनुभवाचं वैविध्य नसतं. कारण हा रोजचा प्रवास जो आहे, त्या रोजच्या प्रवासामध्ये असलेलं नाविन्य हे आपल्या दृष्टिकोनातून फारसे महत्त्वाचे नसते. ते नवीनता आपल्याला ती जाणवत नाही. ही नवीनता कोणाला जाणवते? जर आपण एखाद्या नवीन स्थळी जाणार असू, नवीन ठिकाणी जाणार असू, वेगळ्या निमित्ताने जाणार असू, तर आपल्याला त्यामधील नवीनता जाणवते. आपण आपल्या गावावरनं बसमधनं किंवा कुठल्यातरी साधनातनं आपल्या कामाच्या ठिकाणी येत असताना आपल्याला खिडकीतून काही दृश्य दिसतात. पण रोज-रोज ती दृश्य पाहून आपल्याला त्याच्यामध्ये काहीच नाविन्य वाटत नाही. हे नाविन्य कुणाला वाटते? तर हे नाविन्य त्या प्रदेशात न राहणाऱ्या माणसांना वाटते. म्हणजे आपल्याला इथे असं लक्षात येते, की प्रवासाचा हेतू हा प्रवास वर्णनात तितकाच महत्त्वाचा ठरतो. कुठल्यातरी स्थळाचा अनुभव घेणं हा एक महत्त्वपूर्ण उद्देश ज्यावेळेला आपल्या मनामध्ये असतो, त्यावेळेला त्या अनुभवामध्ये काही एक वैविध्य येते. काही एक नवीनता येते. म्हणजे स्थळाची नवीनता त्याचबरोबर अनुभवाची नवीनता ही प्रवास वर्णनामधील प्रवासाच्या अनुभवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. आता आपण बघूयात, की या प्रवास वर्णनामध्ये त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा विचार आपण करू. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं, की प्रवास वर्णन म्हणजे काय? तर प्रवासाचे वर्णन. प्रवासाचे वर्णन म्हणजे फक्त प्रवासाचे वर्णन होत नाही. तर ते कशाचे वर्णन होते? तर ते वर्णन होते, ते प्रवासाच्या अनुभवाचे, स्थळाच्या आलेल्या अनुभवाचे. त्याचबरोबर आपल्याला जो अनुभव येतो, तो वेगवेगळ्या माणसांचा देखील अनुभव येतो. आणि मग या विविध अनुभवांचं जे निवेदन होते, ते निवेदन म्हणजेच प्रवास वर्णन होय, असे आपल्याला ढोबळ मानाने म्हणता येते. या प्रवास वर्णनाबद्दलचे जे तात्विक विचार आहे, त्याच्या काही व्याख्या आहेत, त्याबद्दलचं टिपण तुम्हाला मिळणारच आहे. आता आपण बघू, की प्रवास वर्णनामधल्या ज्या वेगवेगळ्या घटकांमध्ये एक महत्त्वाचा जो घटक आहे, तो म्हणजे प्रवास प्रवासाचा हेतू. मगाशी प्रवासाच्या हेतूविषयी आपण विचार केला. प्रवासाचे हेतू वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. जसं प्रवासाचा एक महत्त्वाचा हेतू आपण बघितला, तो म्हणजे आपल्या रोजच्या कामकाजाच्या निमित्ताने, रोजच्या अ, घडामोडींच्या निमित्ताने आपण केलेला प्रवास. आपण बघितलं, की या हेतूमध्ये अनुभवामध्ये वैविध्य नसते. दुसरे प्रवासाचा हेतू असतो तो म्हणजे पर्यटन. आता हे पर्यटन वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकते. म्हणजे धार्मिक पर्यटनही असू शकते आणि या व्यतिरिक्त काही निसर्गरम्य स्थळे बघण्यासाठी किंवा वैशिष्ट्यपूर्ण स्थळ बघण्यासाठी त्या विशिष्ट हेतूने केलेला प्रवास हे त्याचं एक वैशिष्ट्य असू शकते. धार्मिक पर्यटनाचे अनेक नमुने आपल्याला अनुभवाला आहे.
महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, शिर्डी किंवा इतरही आणखीन जी स्थळे आहेत, या स्थळी जाण्याचा जो अनुभव आहे, हेतू आहे, तो धार्मिक पर्यटनाचा हेतू असतो. अर्थात या ठिकाणी कुणी कामाच्या निमित्ताने जात असतील. म्हणजेच इथे आपल्याला हेतूमध्ये एक फरक दाखवता येतो, की पंढरपूरपासून लांब असलेल्या, कोल्हापूरपासून लांब असलेल्या माणसांचे कोल्हापूरला जाणे हे कदाचित धार्मिक पर्यटनाचा भाग असू शकतो. परंतु कोल्हापूरच्या जवळच राहणाऱ्या कुठल्यातरी माणसाचे कोल्हापूरमध्ये जाणे हे धार्मिक पर्यटनाचा हेतू तेथे नसेल. तेथे त्याचा हेतू नैमित्तिक कामाकरिता जाणे हा असेल. आणि मग म्हणून आपल्याला प्रवासाचा हेतू काय आहे, हा लक्षात घेणं गरजेचं ठरतं. पर्यटनाच्या हेतूने एक प्रकार आपण बघितला, की धार्मिक पर्यटन. या धार्मिक पर्यटनाबरोबरच आणखीन एक हेतू असतो, तो म्हणजे व्यापार उदीमाकरता केलेले पर्यटन. व्यापार उद्यमाकरता केलेल्या पर्यटनाचा संबंध आपल्याला कामकाजाशी जोडता येईल. परंतु काही माणसे अशी असतात, की त्यांना आपल्या या व्यापाराच्या करच्या कामाकरिता किंवा इतर कामाकरिता वेगवेगळ्या स्थळांना जाण्याचा प्रसंग येतो. म्हणजे ती स्थळे एक रोजच्या प्रमाणे रोजचीच नसतात. ती स्थळे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि साहजिकच त्यामुळे त्या प्रवासाच्या अनुभवामध्ये फरक पडतो. आता आणखीन एक हेतू येतो, तो पर्यटनाव्यतिरिक्तचा हेतू असतो. तो म्हणजे विशेष प्रकारचे काही मिळविण्याकरिताची केलेली मोहीम. ऐतिहासिक कालखंडामध्ये नवनवे प्रदेश जिंकण्याकरिता ही माणसे दुसऱ्या ठिकाणी जात, दुसऱ्या स्थळी जात आणि या दुसऱ्या स्थळी जात असतानाचा जो अनुभव आहे, तो अनुभव हा वैविध्यपूर्ण असतो. आजच्या काळामध्ये याचे स्वरूप बदलले. दुसरे देश जिंकणे किंवा दुसरे प्रदेश जिंकणे याकरिता माणसे जातात. परंतु त्यामध्ये अ, पूर्वीच्या कालखंडामध्ये जो एक महत्त्वाचा भागच असायचा सर्रास जाण्याचा, तसा आजच्या कालखंडामध्ये नाही. काही सैन्यातील माणसे ही जात असतील दुसऱ्या प्रदेशांमध्ये. परंतु माणसे, सर्वसामान्य माणसे या कारणाकरता जात नाही. म्हणजे पहिले जे 2 हेतू आपण बघितले ते म्हणजे व्यापार उदीमाकरता, धार्मिक पर्यटनाकरिता आणि त्याचबरोबर एखादी विशिष्ट स्थळ पादांकृत करण्याकरिताचा जो अ, हेतू आहे तो. एखादे विशिष्ट स्थळ पादांकृत करण्याचा हेतू आपल्याला आणखीन एका गोष्टीतून समजून घेता येईल. वेगवेगळी माणसे, वेगवेगळी मुले आपले अ, चित्रे, छायाचित्रे वेगवेगळ्या समाज माध्यमावर टाकताना दिसतात. ती कशा संबंधी असतात? तर विशिष्ट प्रकारचा सुळका, विशिष्ट प्रकारचा गड हा त्यांनी फत्ते केला. तिथे ते जाऊन आले. कळसुबाईवर जाऊन आले किंवा हरिश्चंद्रगडावर जाऊन आले. यासारखे जे त्यांचे व्हिडिओ किंवा फोटो जे येतात ते एक प्रकारे नवीन स्थळ पादाक्रांत केल्याचा त्यांचा अनुभव असतो. प्रवासाचा हेतू आणखीन एक असतो तो म्हणजे नवनवीन स्थळे पाहणे. हा हेतू पर्यटनाशीच संबंधित आहे. आपल्या ठिकाणची स्थळे, आपल्या आजूबाजूची स्थळे बघून झाल्यानंतर माणसाला नवीन काहीतरी पाहण्याची, नवीन अनुभव घेण्याची इच्छा असते. आणि ही नवीन पाहण्याची, नवीन अनुभव घेण्याची इच्छा आपल्याला कुठल्या रूपाने दिसते? तर ती आपल्याला या पर्यटनाच्या रूपाने दिसते. म्हणजे नवीन काहीतरी अनुभव घेणे हा एक हेतू असतो. यामध्ये केवळ धार्मिक क्षेत्र बघणे इतका मर्यादित राहत नाही. काही धार्मिक विधींकरिता तेथे जाणे इतका मर्यादित राहत नाही. तर तो याच्या पलीकडे जाणारा असा हेतू असतो. तिसरा जो हेतू असतो तो म्हणजे असा, की निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार, निसर्गाच्या वेगवेगळ्या स्थिती किंवा त्या वैशिष्ट्यपूर्ण स्थळांची पाहणी करणे या याकरिता देखील प्रवास केला जातो. म्हणजे प्रवासाच्या या हेतूमध्ये आपल्याला ही वैविध्यपूर्ण अशी व्यवस्था दिसते. ज्याप्रमाणे प्रवासाच्या हेतूमध्ये वैविध्यपूर्णता असते, त्याच्याशी संबंधित अशी वैविध्यपूर्णता ही प्रवासाच्या स्थळांमध्ये असते. ही प्रवासाची स्थळे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. एक असते ते म्हणजे प्रवास हा आपल्या नैमित्तिक कामाचे ठिकाण. रोज-रोज तेथे जाऊन त्या स्थळाचे वैविध्यपूर्णता किंवा त्या स्थळाची नवीनता आपण गमावलेली असते. दुसरे असते ते म्हणजे धार्मिक स्थळ. एखाद्या धार्मिक कारणाकरिताचे केलेला पर्यटनाचा प्रवास हा पर्यटन किंवा प्रवास हा त्या धार्मिक स्थळाशी निगडीत असल्यामुळे ते क्षेत्र महत्त्वाचे ठरते. आपल्या जवळचाच विचार करायचा जर ठरल्यास
वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली येथे असलेले धार्मिक महत्वाबरोबर तिथे असलेल्या नैसर्गिक चमत्काराकरिता देखील लोक पर्यटनाकरिता तिथे येतात. तुम्हाला हे लक्षात आलेच असेल, की वाडे तालुक्यात राहणाऱ्या, भिवंडी तालुक्यात राहणाऱ्या किंवा त्याच्या आसपास राहणाऱ्या माणसांना वज्रेश्वरी, गणेशपुरी किंवा अकलोली यांचे तितकेसे महत्त्व नाही. जितके महत्त्व महाराष्ट्रात दूर राहणाऱ्या माणसांकरिता आहे, की ज्यांनी गरम पाण्याची कुंडे कधी बघितलीच नाहीत, त्या माणसांना हे वेगळे वाटेल. परंतु वज्रेश्वरीतच राहणाऱ्या माणसांना ते गरम पाण्याची कुंड्यांचं काही वैशिष्ट्य वाटणार नाही. त्यामध्ये काही वेगळेपण वाटणार नाही. तिथे असणारी माणसे हे रोज काही त्या गरम पाण्याच्या कुंडांकडे जात नाही. अगदी त्याच पद्धतीने बघितले तर खोडाळा, मोखाडा यासारख्या सुदूर ठिकाणी असणाऱ्या जंगलामध्ये राहणाऱ्या माणसांना त्या जंगलाचं वैशिष्ट्य किंवा वेगळेपण जाणवणार नाही. तिथे होत असलेल्या पावसाचा त्याला त्रासच होईल. परंतु मुंबईसारख्याच ठिकाणी किंवा इतर महानगरांमध्ये, शहरांमध्ये राहणारी माणसे पावसाळा सुरू झाला रे झाला, की आपला सगळा जामनिमा घेऊन या जंगलांकडे आपला मोर्चा वळवतात. वेगवेगळ्या धबधब्यांच्या खाली ते अंघोळी करतात. तिथे खातात, पितात, मौज-मजा करतात आणि एक दिवसाची मौज-मजा करून आपल्या गावी परत जातात. येथे जर त्यांना आपण जर म्हटले, की तुम्हाला जर हे स्थळ इतके आवडले आहे, तर तुम्ही इथेच का राहत नाही? तर ते तिथे राहणार नाहीत. कारण तिथे असलेला अनुभव हा त्यांना फक्त एका दिवसापुरता घ्यायचा आहे. कायमस्वरूपी राहणे हे त्यांना आवडणार नाही. तेथे असलेली गैरसोय त्यांना सहन होणार नाही. म्हणजे आपल्याला असे लक्षात येते, की प्रवासाला भेट दिल्याचे स्थळ हे जसे नेहमीचे नित्याचे असते, त्याचप्रमाणे नैमित्तिक जरी असते. हे निमित्त कसले असते? तर धार्मिक पर्यटन असते. ऋतुचक्राचे वेगवेगळे रूप पाहणे याकरिता असतात किंवा निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार पाहणे याकरिता असतात. काही स्थळांचे वैशिष्ट्य ज्या पद्धतीने धार्मिक असते, त्या पद्धतीने काही स्थळांचे वैशिष्ट्य हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ वेगवेगळे गड-किल्ले हे ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वेगवेगळ्या युद्धभूमी या ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. माणसे तेथे गेल्यानंतर त्या ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळांना जाणीवपूर्वक आणि जरूर भेट देतात. येथे आपल्याला प्रवास वर्णनाच्या संदर्भातील 2 महत्त्वाच्या गोष्टींचा विचार आपण केलेला आहे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे प्रवासाचा हेतू, दुसरा प्रवासाचे स्थळ म्हणजे डेस्टिनेशन. या 2 महत्त्वाच्या गोष्टींचा आपण विचार केला. आता यानंतर आपल्याला जो विचार करायचा आहे, तो म्हणजे या प्रवासात आलेला अनुभव. या प्रवासाच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या घटकांचा विचार आपण यानंतर करणार आहोत.